जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। धुळवडीसाठी ठाण्यात 2000हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात। राजकीय आणि धार्मिक दृष्ट्या संवेदनशील असलेल्या ठाण्यात होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसंच रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली आहे। पाण्याचे फुगे मारणाऱ्यांवरही पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे। ठाणे शहर आणि परिसरात पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी असा सुमारे 2000पेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। धुलिवंदनाच्या अनुषंगानं लोहमार्ग पोलीसही सतर्क झाले असून धावत्या लोकलवर फुगे मारण्याचे प्रकार टाळण्यासाठी रेल्वे रुळालगतच्या वस्त्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जाते। रविवारी होळीचा सण असून दुसऱ्या दिवशी धुलिवंदन आहे। दरवर्षी मोठ्या उत्साहात हे सण साजरे केले जातात। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे। आयुक्तालयातील 5ही परिमंडळात पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे। शनिवारपासूनच वाहतूक पोलिसांची मोहीम सुरू झाली आहे। मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते। आजपासून संपूर्ण पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सुरू होणारी ही विशेष कारवाई असून ती 25 मेपर्यंत सुरू राहील अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली आहे। नाकाबंदीच्या ठिकाणी चालकांची ब्रेथ ॲनालायझर मशीनद्वारे तपासणी केली जाणार असून या मशीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचंही राठोड यांनी सांगितलं। त्याचबरोबर हेल्मेट न घालता दुचाकी चालवणं तसंच अन्य वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल। या कारवाईसाठी 63 पोलीस अधिकारी आणि 650 कर्मचारी तैनात असतील असंही राठोड यांनी सांगितलं। होलिका उत्सवासाठी कोकणात जाण्यास तयार असलेल्या ठाणेकरांसाठी ठाणे एस टी महामंडळाच्या 21पेक्षा जास्त गाड्या सज्ज झाल्यात। काही गाड्या कोकणात पोहोचल्या आहेत। ठाण्याहून शिवशाही, CNG, साधी या प्रकारच्या बसगाड्या सोडण्यात आल्या। या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची आसन क्षमता 42 इतकी असून ठाणे साखरपा आणि ठाणे चिपळूणचा बस प्रकार शिवशाही वगळता काही 6 बसेस साध्या प्रकारातील आहेत। ठाणे महाड, ठाणे खेड, ठाणे दापोली, ठाणे महाड, ठाणे फौजी आंबवडे या बसेस CNG प्रकारातील आहेत। साधी बस ठाणे शिंदी, ठाणे गुहागर, भांडूप मागजन, ठाणे केळशी वाया मंडणगड, ठाणे कळवा रत्नागिरी, ठाणे कळवा चिपळूण, ठाणे कळवा रत्नागिरी, ठाणे महाबळेश्वर T2 आणि ठाणे T2 महाबळेश्वर या मार्गांवर सोडण्यात आल्या आहेत। कल्याण, ठाणे 2, भिवंडी, शहापूर या आगाराहून बसगाड्या सोडल्यामुळे कोकणवासी होलिका उत्सवासाठी रवाना झाले असून आणखीन मुंबई, ठाणे कल्याण आदी शहरातील चाकरमानी कोकणात जाणार असल्याची माहिती STच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुस्तकही व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतात। त्यांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो।
मनस्थिती सुधारण्यासाठी मदतही करतात. पुस्तकांमुळे जीवनात चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळते. यातून व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडून येतो. याच हेतूनं कारागृहातील बंद्यांना देखील त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी चांगल्या गुणांची जोपासना होण्याकरिता पुस्तकांची मदत होईल असं मत कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी व्यक्त केले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंद्यांसाठी ग्रंथालय सुरू केले. त्याचं उद्घाटन दक्षिण विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक देसाई यांच्या हस्ते तसंच ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी देसाई बोलत होते. कैद्यांनी या ई ग्रंथालयातील पुस्तकांचा सकारात्मकदृष्ट्या आपल्या परिवर्तन घडवून आणण्यासाठी उपयोग करावा. ई ग्रंथालयाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. कारागृहातील बंद्यांना पारंपरिक ग्रंथालयाच्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू आदी भाषेतील कथा, कादंबरी, मनोरंजन, ऐतिहासिक, तत्त्वज्ञान, कायदेविषयक अशा विषयांची 5,000पर्यंत पुस्तकं उपलब्ध आहेत. परंतु काळानुरूप भौतिक साधनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालय देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीनं ई ग्रंथालय झाली आहेत. ई ग्रंथालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पुस्तकं वाचकांना उपलब्ध होत आहेत. या तंत्रज्ञानाचा बंद्यांनाही लाभ होऊन अधिकाधिक पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानसाठा उपलब्ध व्हावा या हेतूनं कारागृह विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून कारागृहातील बंद्यांना ई ग्रंथालयाच्या माध्यमातून PDF स्वरूपातील पुस्तकं उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी उपअधीक्षक D. डाबेराव, वरिष्ठ तुरुंग अधिकारी K. भवर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सत्संग फाउंडेशनचे समन्वयक प्राची जोशी तसंच इतर अधिकारी, कर्मचारी आणि बंदीही उपस्थित होते. ई ग्रंथालयात संगणकाच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपात मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेतील 950 ई पुस्तकं उपलब्ध केली आहेत. मागणीनुसार ई पुस्तकं बंद्यांना उपलब्ध केली जाणार असल्याचं अधीक्षक भोसले यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातील सर्वच कारागृहामध्ये आपण पाहिलं तर बंद्यांसाठी ग्रंथालय उपलब्ध आहेत आणि आजपर्यंत सगळ्या बंद्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी अशा प्रकारची विविध पुस्तके आम्ही माध्यमातून उपलब्ध करून देत होतो. परंतु प्रथमच आमचे कारागृह विभागाचे माननीय अप्पर पोलीस महासंचालक माननीय श्री गुप्ता साहेब यांच्या संकल्पनेतून ई लायब्ररी सुविधा ही बंद्यांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जेलमध्ये ई लायब्ररी सुविधा बंद्यांसाठी उपलब्ध होणार आहे. आणि आज आपण इथे ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये आज कारागृह उपमहानिरीक्षक माननीय देसाई साहेब यांच्या हस्ते आज ई लायब्ररीचं उद्घाटन केलेलं आहे. खरं तर ई लायब्ररी ही संकल्पना थोडीशी अनोखी आहे, वेगळी आहे. कारण का आजपर्यंत बंदी ही पुस्तकं वाचत होते, परंतु जसं तंत्रज्ञान पुढं गेलेलं आहे तसं बंद्यांना देखील तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातनं आपण ही लायब्ररी सुविधा सुरू केलेली आहे. आज आमच्याकडे 20 कम्प्युटर आहेत ज्याच्यावर आम्ही बंद्यांना कम्प्युटरवर त्यांना पाहिजे ती पुस्तकं, त्यांना हवी ती कथा, कादंबरी, मग त्यांना रुची असेल त्या क्षेत्रातील अगदी पाककला, वैज्ञानिक, ऐतिहासिक, त्यांना कथा कादंबऱ्या हव्या असतील त्या आणि उर्दू, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा इतक्या विविध भाषेतील पुस्तकं आम्ही त्यांना PDF स्वरूपामध्ये तिथे उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याच्यामुळे निश्चितच बंद्यांना याचा लाभ होईल. की कोण याचा फायदा घेऊ शकतो? क्रायटेरिया ठेवलेली आहे का? कोण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो? नाही, क्रायटेरिया असं कुठलंच नाही. कारण का सगळ्यांना माहितीच आहे की पुस्तकामुळेच माणसाची जडणघडण होत असते. पुस्तकं माणसाच्या आयुष्याला आकार देतात आणि पुस्तकामधनं एखादा विचार तुम्ही जर वाचला तर तो तुमच्या आयुष्यामध्ये खूप आमूलाग्र बदल घडून आणू शकतो आणि त्यामुळे आम्ही सर्वच कारागृहातील बंदी याचा उपयोग करून घेऊ शकतील. सगळ्या बंद्यांसाठी ही सुविधा असणार आहे. असं कुठलाही क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाही. सगळेच बंदी याचा उपभोग घेऊ शकतात. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800 223 466 आणि
1800-266-3466. ठाणे महापालिका प्रशासक तथा आयुक्त पदाचा कार्यभार सौरभ राव यांनी आज सकाळी स्वीकारला. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी सौरभ राव यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त पदाची सूत्र सुपूर्द केलीत. सौरभ राव हे ठाणे महानगरपालिकेचे 22वे आयुक्त आहेत. ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव हे भारतीय प्रशासन सेवेच्या 2003च्या बॅचचे अधिकारी आहेत. ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ते पुणे येथे सहकार आयुक्त या पदावर कार्यरत होते. सौरभ राव हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून त्यांनी लखनौ विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश येथे राज्यसेवेत तसंच भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून काम केले. 2003मध्ये सौरभ राव भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. तर 2004मध्ये वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावरून प्रशासकीय सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदुरबारचे जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. पुणे येथे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, साखर आयुक्त, पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. ठाण्यात येण्यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते. राज्य शासनानं आपल्याकडे महत्त्वपूर्ण अशी ठाणे शहराची जबाबदारी दिली आहे. आत्तापर्यंतचा आपला जो प्रशासकीय अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर या शहराचा अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त राहण्यासाठी उत्तम शहर अशा पद्धतीनं विकास करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचं राव यांनी सांगितलं. हे करताना नागरिकांची दैनंदिन जीवनशैली, अडीअडचणी म्हणजेच वाहतुकीचा विषय, पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज, अतिक्रमण या विषयावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार असून पुढील 25 वर्षात शहराचा विकास करण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्याचा एक कृती आराखडा तयार करण्यात येईल. त्यात तातडीचे, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन महत्त्वाचे विषय निश्चित केले जातील असंही आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं. पर्यावरणपूरक आणि कार्बन न्यूट्रल शहर करण्यासाठी नागरिकांचा विशेषतः युवा पिढीचा सहभाग घेतला जाईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रभावी लोकप्रतिनिधी, सकारात्मक माध्यमं आणि जागरूक नागरिक या तिघांच्या पाठबळानं ठाणे महानगरपालिका यशस्वी मार्गक्रमण करेल असा विश्वासही आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे. ठाणे हा एक अत्यंत डायनॅमिक सिटी आहे आणि या सिटीमध्ये काम करण्याचं मला जे दायित्व देण्यात आलेलं आहे तो माझ्यासाठी एक खूप महत्त्वपूर्ण दायित्व आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आव्हान आहे. आणि निश्चितरित्या या सिटीमध्ये काम करत असताना या सिटीचा डायनॅमिझम, या सिटीचे जे नागरिक आहेत त्यांचे ॲस्पिरेशन्स, त्यांची अपेक्षा तो पूर्ण करण्याचा मी सर्वकष प्रयत्न करेन. प्रोजेक्ट्स मीडियम टर्म आणि लाँग टर्म प्रोजेक्ट्स याच्यावर माझा फोकस राहणार आहे आणि हे प्रोजेक्ट्स आणणे याच्यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या रेव्हेन्यूमध्ये इम्प्रूव्हमेंट करणे हा सुद्धा माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण चॅलेंज असणार आहे आणि माझा एक प्रायोरिटी एरिया असणार आहे. बघ रे कोण आलं. ओके.